आळेफाटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली? स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस. 5 मजली इमारत, प्रत्येक मजल्यावर 1000 चौरस फूट व 823 कार्पेटचे बांधकाम क्षेत्र, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय, दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी, प्राईम लोकेशन. अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे 8169 48 68 39. तर मग विचार कसला करताय? आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा. आपण आहोत बोरी खोडद या जिल्हा परिषद गटात. जे काय उमेदवार आहेत, कविता संदीपान पवार या आहेत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष श्री पांडुरंग पवार यांच्या सुनबाई. त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्या आता अपक्ष म्हणून उमेदवारीच्या रिंगणात आहेत. मतदारांचा आशीर्वाद घेत आहेत. आपल्यासोबत त्यांचे सासरे म्हणजे श्री पांडुरंग पवार साहेब आहेत. आपण पवार साहेबांकडूनच समजून घेऊ कसा मतदारांचा कसा रिस्पॉन्स आहे, काय मतदारांचा कल कसा आहे, मतदार काय सांगतात आणि कसा प्रवास राहील. साहेब नमस्कार. अण्णा रामकृष्ण हरी. खरं तर बोरी बुद्रुक खोडद या जिल्हा परिषद गटामध्ये सौ कविता संदीपान पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती. कविता संदीपान पवार यांनी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून 5 ते 6 वर्ष काम केलेलं आहे. त्यांची गावामध्ये 24 बचत गटाची ती संघाचे अध्यक्ष पण आहे आणि दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे ते अध्यक्ष प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करते. ती स्वतः सक्षम आहे. तिला कोणाच्यावर अवलंबून असण्याची गरज त्या ठिकाणी नाही आणि म्हणून सक्षम उमेदवार आमच्या कुटुंबामध्ये आहे म्हणून आणि जागाही नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळं पक्षाकडं मागणी केलेली होती. 2 महिने कवितांनी घर टू घर जाऊन त्या ठिकाणी प्रचार केला. आम्हीसुद्धा त्या ठिकाणी सगळे प्रचार करत होतो. पण ठीक आहे, ऐन वेळेला पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. कारण पक्षाचे नेतृत्वापुढे समोर काही अडीअडचणी असतील. तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जागांचं वाटप करत असताना युती होते, कधी आघाडी होते. या सगळ्या गोष्टीमध्ये कदाचित त्यांना अडचण आली असेल उमेदवारी देण्यासाठी. पण आम्ही जी उमेदवारी मागितली होती केवळ पांडुरंग पवारांची सुनबाई म्हणून नाही, तर ती कर्तव्य दक्ष आणि कार्यक्षम महिला म्हणून तिला उमेदवारी मिळावी असा त्या ठिकाणी आमचा आग्रह होता. पण ती दुर्दैवाने मिळाली नाही. आम्ही काही त्याच्यावर पक्षाबद्दल नाराज नाही. पक्षाला काही ॲडजस्टमेंटचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला असेल. पण मला खात्री आहे की आम्ही 2 महिने किंवा मी गेली 40 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, 25 वर्ष, त्याच्या अगोदर 15 वर्ष काँग्रेस पक्षाचं काम करतो आहे. 40 वर्ष निष्ठेनं या तालुक्यामध्ये स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके साहेबांच्या बरोबरीने मी काम केलं. वळसे पाटील साहेबांच्या बरोबरीने मी काम केलं आणि आता मागल्या 10-12 वर्षापासून अतुल शेठ बेनके साहेबांच्या बरोबरीने मी काम करतो. आणि या मतदारसंघामध्ये गेल्या 8-10 वर्षामध्ये 2017च्या नंतर कोट्यावधी रुपयाची विकास कामं जिल्हा परिषद असेल, महाराष्ट्र शासन असेल किंवा जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणली. ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या मळ्यामध्ये आम्ही गेलो तिथे लोकांनी कामाची मागणी केली. ती कामं सगळी लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या समाधान होईपर्यंत त्या ठिकाणी करण्याचा ते आपण प्रयत्न केला. आणि मग साहजिकच लोकांना असं वाटू लागलं की आता पवार साहेबांनी जर एवढी कामं केलेली आहेत तर आपण त्यांना आता जे मत देणार आहोत ते मत पुढच्या कामासाठी नाही तर पाठीमागच्या काळात त्यांनी जे आमच्याकडं त्यांचा जिल्हा परिषद गट नसतानासुद्धा त्यांनी आमच्या गटामध्ये कामं केली आणि म्हणून त्या कामातून उतराई होण्याच्यासाठी आम्हाला पवारसाहेबांना त्यांच्या कुटुंबातल्या एकाच सदस्याला मतदान करायचं आहे. आणि म्हणून असा एक मोठा आणि प्रचंड प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी ग्रामस्थांच्याकडनं, मतदारांच्याकडनं, कार्यकर्त्यांच्याकडनं त्या ठिकाणी मिळतो आहे. आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्याच्या जोरावरती त्या ठिकाणी हा उमेदवारी अर्ज पक्षाकडं मागितला होता. पक्षाने दिला नाही. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे. आता 5-6 दिवस निवडणुकीला शिल्लक राहिलेले आहेत. चिन्ह हे त्या ठिकाणी योगायोगानं रिक्षा हे चिन्ह मिळालेलं आहे. म्हणजे आमदारकीला जशी अपक्षांची रिक्षा होऊन आमदार झाले तसंच मला वाटतं की समजा या तालुक्यामध्ये अपक्ष व्यक्ती त्या ठिकाणी उभी राहते, आदरणीय शरददादा सोनवणे, आणि ते जर या तालुक्यामध्ये अपक्ष उभे राहून रिक्षा या चिन्हावरती त्या ठिकाणी आमदार होऊ शकतात तर एका जिल्हा परिषद गटामध्ये कविता संदीपान पवार ही जिल्हा परिषद सदस्य का होऊ शकत नाही असं त्या ठिकाणी माझं रीडिंग आहे. आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये लोकांनी किंवा मतदारांनी जो काही
प्रतिसाद दिलेला आहे, कार्यकर्ते ज्या पद्धतीने काम करतायत त्याच्या आधारे मला असं वाटतं की हा विजय निश्चित होणार आहे. साहेब, जसं तुमचं एक विकासाचं विजन असायचं, प्रत्येक मतदारसंघात न सांगता कामं करायचे तुम्ही, तसंच आपल्या आता सुनबाईकडूनही तशीच कामं करून घेणार का काय? नाही, आता कसं आहे, सभागृहामध्ये मी काय स्वतः जाणार नाही आणि कविता सभागृहामध्ये ज्यावेळेला जाईल त्यावेळेला मला खात्री आहे की ती स्वतः हुशार आहे, बुद्धिमान आहे, तिच्याकडं कल्पकता आहे, तिच्याकडं दूरदृष्टी आहे, हे सगळे गुण तिच्यामध्ये त्या ठिकाणी असेल. राजकीय किंवा विकास कामांचं, समाजसेवेचं बाळकडू आमच्या कुटुंबामध्ये अनेक वर्षापासून आहे. त्यामुळे ती मला वाटत नाही की त्या सभागृहामध्ये गेल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं या परिसरामध्ये विकास कामं आणण्यासाठी मी प्रयत्न केला त्यामध्ये ती तसूभरही कमी पडणार नाही किंवा त्याहून अधिक विकास कामं किंवा अधिक दूरदृष्टी ठेवून विशेष करून महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ती राबवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करील असं त्या ठिकाणी मला विश्वास वाटतो. साहेब, आता तुमचं 4 दशकाचं एकनिष्ठता पक्षाशी, हो, म्हणजे पहिली काँग्रेसची असेल, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, ह्या 4 दशकाच्या एकनिष्ठेला थोडंसं नाही म्हटलं तरी पक्षाने उमेदवारी नाकारली, तडा गेला, थोडंसं बाकीच्या कोणाला उमेदवारी नाकारली एखाद्याला तर आदळापट केली जाते, पण तुम्ही अजूनही पक्षावर कोणता आरोप केला नाही का काहीच केलं नाही? नाही, आता अण्णा, माझी भूमिका नेहमी ही राहील. मी एक सरळ मार्गी जीवन जगणारा माणूस आहे. माझ्याकडं राजकारणामध्ये काम करत असताना 20% राजकारण, 80% समाजकारण मी करत असतो. उमेदवारी नाकारली, मी याच्याबद्दल कोणालाही दोष ते पण देणार नाही, कोणावर मीच्याबद्दल मला भाष्यच करायचं नाही. माझं स्वप्न किंवा माझं ध्येय एकच आहे की जी लोकांनी आपल्यावरती प्रेम केलेलं आहे त्या लोकांना मला त्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे. पक्ष हा फक्त त्या वेळेला त्याचं माध्यम असतो. मी कालही राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो, आजही आहे आणि उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असताना मी काही कुठल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही किंवा कुठल्या पक्षामध्ये मी गेलेलो सुद्धा नाही. मला राष्ट्रवादीमध्येच त्या ठिकाणी मी कार्यकर्ता म्हणून घडलेलो आहे, काँग्रेसमध्ये घडलेलो आहे. मग ज्या पक्षामध्ये आपण घडलो त्या पक्ष सोडून बाहेर जाणं योग्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही आणि म्हणून हा निर्णय आता ह्या निवडणुकीपुरता अपक्ष त्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि मला खात्री आहे की ही जनता निश्चितपणे गेल्या 5-7 वर्षामध्ये जी विकास कामं या परिसरामध्ये केली, लोकांच्या सुखदुःखामध्ये मी सहभागी झालो, लोकांच्या व्यक्तिगत अडीअडचणीमध्ये त्यांना मदत केली, त्यांचं कुठलंही छोटं मोठं काम असेल ते माझ्याकडे काम घेऊन आले, त्या कामामध्ये मदत करण्याचा त्या ठिकाणी मी मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या जोरावरतीच मला खात्री आहे की मतदार हे निश्चितपणे त्या ठिकाणी जी काही ॲटो रिक्षा आहे या रिक्षाचं त्या ठिकाणी बटन दाबून रिक्षा जोरात पळवल्याशिवाय राहणार नाहीत. हे होते 4 दशकं ज्यांनी राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आयशी एकनिष्ठेने काम केलं. हे होते पांडुरंग पवार साहेब. आज त्यांच्या सुनबाई म्हणजे कविता संदीपान पवार ह्या स्वतः उच्च शिक्षित आहेत, म्हणजे उमेदवार म्हणून ते मतदारांकडे कौल मागत आहेत. मतदारांचा त्यांनाही चांगला रिस्पॉन्स मिळतो हे पवारसाहेबांनी सांगितलं आहे आणि पवारसाहेबांनी हेही सांगितलं की मी जे काम केले त्यापेक्षाही कणभर जादा चांगलं काम कविताताई करू शकतील हा विश्वास स्वतः पवारसाहेबांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मनात शंका बाळगण्याचं कारण येणार नाही किंवा पवारसाहेब असतील तरच मतदान करू किंवा नसताना काय फरक पडेल असा हा विषय पवारसाहेबांनी संपवला आहे. सुरेश भुजबळ, AB न्यूज नेटवर्क, कांदळी.